नमस्ते, मी डॉक्टर हुसेन बोरी. मी नाशिक येथे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतोय. मित्रांनो, आज आपण हेपॅटायटिस बी बद्दल काही जाणून घेऊयात. हेपॅटायटिस बी हा एक विषाणू आहे. आता हेपॅटायटिस बी बद्दल साधारण आपल्याला माहिती कशी कळते, तर एक तर आपल्या जवळच्या एखाद्या नातेवाईकाला जर लिव्हरशी संबंधित काही एखादा आजार आढळला आणि डॉक्टरांनी जर सांगितलं की यांना हेपॅटायटिस बी मुळे हा आजार झालेला आहे, तर आपल्याला लक्षात येतं. किंवा आपण जर ब्लड डोनेट केलं किंवा एखादा विजासाठी चेकअप करून घेतला किंवा आपल्यामध्ये एखादी प्रोसिजर होणार असेल, उदाहरणार्थ एखादं ऑपरेशन होणार असेल किंवा एखादे अँजिओग्राफी, एंडोस्कोपी किंवा अशी कुठलीही एखादी प्रोसिजर होणार असेल, तर त्या अगोदर एक जनरल प्रोटोकॉल म्हणून हेपॅटायटिस बी ची चाचणी केली जाते आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हेपॅटायटिस बी आपलं पॉझिटिव्ह आहे. ठीक. आता हेपॅटायटिस बी बद्दल बऱ्याच वेळेस आपण खूप पॅनिक होऊन जातो, खूप घाबरून जातो की आता हेपॅटायटिस बी आहे म्हणजे हे काय आहे नेमकं. तर हेपॅटायटिस बी हा काय एखादा नवीन आजार आहे का, तर तसा अजिबात नाही. हेपॅटायटिस बी ह्याची माहिती जवळजवळ 50 वर्षापूर्वी लक्षात आली. हेपॅटायटिस बीचं संशोधन हे जवळजवळ 50 वर्षापूर्वी झालेलं आहे, 1965 साली बरुच ब्लूमबर्ग ह्या सायंटिस्ट कडून, आणि ह्यांना याच्यासाठी नोबेल पारितोषिकही दिलं गेलं होतं. सबसिक्वेंटली 1971 मध्ये रक्तामध्ये हेपॅटायटिस बी ची चाचणी करण्याची पद्धत लक्षात आली आणि तेव्हापासून प्रत्येक ब्लड डोनरचं हेपॅटायटिस बी चं चेकअप व्हायला लागलं. आणि त्याचे जे मेथड्स आहेत ते हळूहळू आता जास्त रिफाईन होत होत आता जवळजवळ हेपॅटायटिस बी ब्लड डोनर कडून मिस शक्यतो होतच नाही. हेपॅटायटिस बी साधारण जर आपण जगाचा सिनेरिओ बघितला तर जवळजवळ 2 अब्ज लोकांमध्ये जगभरात हेपॅटायटिस बी ची कधी ना कधी बाधा झालेली आहे. तर 2 अब्ज म्हणजे प्रत्येकाला त्याच्यामुळे काहीतरी मोठा आजार होतो का, तर नाही. तर जवळजवळ 350 मिलियन म्हणजे 35 दशलक्ष लोकांना हेपॅटायटिस बी ची त्याच्यामुळं काही ना काही लिव्हरवर परिणाम झालेला आहे. साधारण एखाद्याला हेपॅटायटिस बी चं इन्फेक्शन जेव्हा होतो तर त्यातले जवळजवळ 15 ते 40% लोकांमध्ये हेपॅटायटिस बी मुळे क्रॉनिक हेपॅटायटिस होतं आणि लिव्हरवर होणारं एखादं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. उदाहरणार्थ लिव्हर सिरोसिस होऊ शकतं, लिव्हरमध्ये कॅन्सर होऊ शकतं किंवा लिव्हर फेल होऊ शकतं. आपल्या भारताची काय परिस्थिती आहे, तर जगात आपण जर प्रिव्हॅलन्स बघितला तर ज्या देशांमध्ये 8% पेक्षा जास्त लोकांना हेपॅटायटिस बी आहे तर अशांना हाय प्रिव्हॅलन्स एरियाज म्हणतो. उदाहरणार्थ चायना, तैवान, साऊथ ईस्ट एशिया ह्या कंट्रीजमध्ये, ह्या देशांमध्ये हेपॅटायटिस बीचं प्रिव्हॅलन्स अतिशय जास्त आढळतो. ज्या देशांमध्ये 2% पेक्षा कमी आहे ह्याला लो प्रिव्हॅलंट एरियाज म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिका किंवा युरोप या एरियामध्ये म्हणजे वेस्टर्न वर्ल्डमध्ये ह्याचं प्रिव्हॅलन्स अतिशय कमी आहे. तर भारत हे इंटरमिडिएट झोनमध्ये येतं. साधारण 2 ते 60% लोकांमध्ये भारतात हेपॅटायटिस बी आढळतो. ऑन अन ऍव्हरेज सध्या भारतामध्ये जवळजवळ 4 कोटी लोक हेपॅटायटिस बी शी बाधित आहेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी हेपॅटायटिस बी मुळे जवळजवळ 1 लाख लोक मयत पावतात आणि हे प्रिव्हॅलन्स अतिशय जास्त आहे. ठीक आहे. म्हणून आपल्या सर्वांना हेपॅटायटिस बी ची माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. आता आपण पुन्हा ह्या सिनारिओकडे जाऊयात की आपल्याला कुठून तरी कळलं की आपण हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहोत, तर काय करायचं. तर बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की आपल्याला कावीळ झालेली आहे. तर मित्रांनो, ही कावीळ नाही. कावीळ म्हणजे हा एक असा आजार असतो ज्यात लिव्हरला बरीच सूज असते आणि त्याच्यामुळं आपले डोळे पिवळे होतात. तर ह्या आजाराला कावीळ म्हणलं जातं. तर हेपॅटायटिस बी केवळ पॉझिटिव्ह असणं हे कावीळ नव्हे. तर काही लोक म्हणतात की पांढरी कावीळ झाली. तर पांढरी कावीळ हा असं काही कन्सेप्ट नसतो. हे आपल्याला फक्त लक्षात यावं की बाबा आपल्या लिव्हरला सूज आहे म्हणून लोक सांगतात की पांढरी कावीळ आहे. तर आपल्याला जर लक्षात आलं तर सर्वप्रथम आपण काय करायला पाहिजे, तर त्याच्या योग्य तऱ्हेने आपण हेपॅटायटिस बीच्या चाचण्या करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आयडियली कुठल्या तरी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा हेपॅटॉलॉजिस्ट कडे जाणं आपण गरजेचं आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्याच्या अगोदर बरेच प्रायोगिक तत्वावर बऱ्याच गोष्टी करून बसलेल्या असतात
उदाहरणार्थ कुणीतरी सांगतं की कावीळ आहे, तर त्याच्यासाठी मग असे वेगवेगळे उदाहरणार्थ औषधं म्हणा किंवा बरेच असे भोंदूगिरी आहेत बाहेर, ते सांगतात की आम्ही हेपॅटायटिस बी क्युअर करून देऊ, किंवा एखादी माळ घातल्याने हेपॅटायटिस बी जाईल, किंवा एखादं औषध नाकात टाकल्याने हेपॅटायटिस बी जाईल, किंवा असं काही नसतं. तर आपण योग्य तऱ्हेने त्याच्यासाठी चाचणी करणं गरजेचं असतं. तर त्याच्या चाचण्या आपण काय करतो, तर जेव्हा पेशंट आमच्याकडे पहिल्यांदा येतो तर सर्वप्रथम आपण हे पाहतो की त्याचं लिव्हर कसं आहे, कारण हेपॅटायटिस बी हा विषाणू आपल्या लिव्हरवर बाधा करू शकतं, आपल्या लिव्हरला अफेक्ट करतं. तर त्याच्यासाठी LFT नावाची लिव्हर फंक्शन टेस्ट असते. त्याच्यात आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं की आपल्या लिव्हरला सूज आहे किंवा आपलं लिव्हर खराब झालेलं आहे का, आपल्या लिव्हरला काही परिणाम झालेला नाहीये. ते पाहिल्यानंतर मग आपण हेपॅटायटिस बी मुळे आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती कशी ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि त्या प्रतिकारशक्तीने त्या इन्फेक्शनला कशा पद्धतीने कंट्रोल केलेलं आहे ते पाहण्यासाठी आपण काही चाचण्या करतो. उदाहरणार्थ हेपॅटायटिस बी ई अँटीजेन म्हणून एक चाचणी असते. तर ही सर्वात महत्वाची चाचणी असते, ज्याच्यावरून आपल्या प्रतिकारशक्ती काय करते ते आपण पाहतो. त्यानंतर आपल्या रक्तामध्ये हेपॅटायटिस बी ह्या विषाणूचं प्रमाण किती हे पाहण्यासाठी हेपॅटायटिस बी व्हायरस DNA ह्याची क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणून एक टेस्ट उपलब्ध आहे, ती आपण करतो. जनरली त्याला व्हायरल लोड म्हणतात. तर हेपॅटायटिस बीचा व्हायरल लोड आपण करतो प्रत्येक पेशंटमध्ये. तर ह्या चाचण्यांचा रिपोर्ट पाहिल्यानंतर आम्हाला हे लक्षात येतं की एखाद्या पेशंटला हेपॅटायटिस बी वरच्या उपचाराची गरज आहे का नाही. तर आमच्याकडे साधारण जे पेशंट्स येतात ज्यांना काहीही त्रास नसतो, पण त्यांचा इन्सिडेंटली कुठल्या तरी कारणामुळे हेपॅटायटिस बी आढळलेलं असतं, तर अशा पेशंटमध्ये जवळजवळ 70% लोकांना उपचाराची काही गरज पडत नाही. केवळ 30% लोकांना हेपॅटायटिस बी वर उपचाराची गरज असते. पेशंटला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा असतो की डॉक्टर आमचं हेपॅटायटिस बी निगेटिव्ह होईल का. तर अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत अशी कुठलीही औषधं आलेली नाहीयेत की ज्याच्याने आपण हेपॅटायटिस बी निगेटिव्ह करू शकतो. का नाही निगेटिव्ह करू शकत, तर हा जो व्हायरस आहे हा आपल्या लिव्हरच्या पेशींमध्ये जाऊन स्वतःला पूर्णपणे जडवतो आणि तो आपल्या पेशींपासून वेगळा करता येत नाही, आणि म्हणून हेपॅटायटिस बी हा निगेटिव्ह करता येत नाही. तर जोपर्यंत आपण उपचार देतोय पेशंटला तेव्हापर्यंत रक्तामधले हेपॅटायटिस बी व्हायरस विषाणूचं प्रमाण अतिशय कमी झालेलं असतं, आणि तेवढंच हेपॅटायटिस बीचे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करण्यासाठी पुरेसं असतं. पण जर आपण ते उपचार बंद केले तर अनफॉर्च्युनेटली त्या व्हायरसचं प्रमाण काही काळानंतर पुन्हा वाढायला लागतो आणि पुढे जाऊन तो पुन्हा लिव्हरसाठी घातक ठरू शकतो. तर म्हणून काही टक्के लोकांमध्ये त्याचा उपचार आपल्याला लॉंग टर्म किंवा इव्हन कधी कधी कायमस्वरूपी पण घ्यावा लागू शकतो. पण उरलेल्या 70% लोकांमध्ये काय मग, तर अशा लोकांना आम्ही इनऍक्टिव्ह कॅरियर म्हणतो. म्हणजे ते हेपॅटायटिस बी चं विषाणू केवळ कॅरी करत असतात, पण त्यांची प्रतिकारशक्ती मुळे तो व्हायरस पूर्णपणे कंट्रोलमध्ये असतो, आणि अशा लोकांमध्ये त्यांना स्वतःला लिव्हरचा कुठलाही आजार होण्याची शक्यता जवळजवळ नसते. पण अशा लोकांनी जर आपलं ब्लड डोनेट केलं तर त्या ब्लड मधून दुसऱ्याला ते व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. तर लोकांनी हेपॅटायटिस बी बद्दल काळजी काय घेतली पाहिजे, तर हेपॅटायटिस बी हा साधारण कसा पसरतो. हेपॅटायटिस बी आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की HIV कशा पद्धतीने पसरतो. तर हेपॅटायटिस बी आणि HIV पसरण्याचे माध्यम अगदी सेम आहे, म्हणजे रक्तामार्फत किंवा आपल्या शरीरातल्या एखाद्या सिक्रिशनद्वारे. जनरली हेपॅटायटिस बी एखाद्याला हात लावल्याने, बरोबर जेवल्याने, बरोबर राहिल्याने एकमेकाला होत नसतो. हेपॅटायटिस बी व्हायरस हा HIV व्हायरस पेक्षा जास्त रेझिस्टंट व्हायरस आहे. म्हणजे जर हेपॅटायटिस बी बाधित एखाद्याचं रक्त खाली इव्हन जमिनीवर पडलं तर त्यात तो व्हायरस जवळजवळ 7 दिवस ऍक्टिव्ह राहू शकतो. आपल्या पायाला एखादं वुंड असेल, खाली ते रक्त असेल आणि त्या वुंड मधून जर आपण एक्सपोज झालो त्या रक्ताला तर मग आपल्याला हेपॅटायटिस बी होऊ शकतं. हेपॅटायटिस बी हे HIV पेक्षा जवळजवळ 100 पटीने जास्त इन्फेक्टिव्ह पण आहे.
म्हणजे हेपॅटायटिस बी हा जास्त सहजतेने कोणालाही होऊ शकतो HIV पेक्षा. तर आपण हेपॅटायटिस बी साठी विशेषतः काय काळजी घेतली पाहिजे? तर जर आपल्या घरात एखाद्या पेशंटला हेपॅटायटिस बी आहे तर सर्व नातेवाईकांनी सर्वप्रथम स्वतःची हेपॅटायटिस बी ची चाचणी एकदा करून घेतली पाहिजे. आणि जर ते निगेटिव्ह असतील तर प्रत्येकाने हेपॅटायटिस बी ची लस घेतली पाहिजे. ह्या लसीबद्दल मी आपल्याशी बोलेन पुन्हा. आता हे झालं जर पेशंटला जर काय त्रास नसेल तर. पण बरेच पेशंट्स असे येतात की ज्यांना ऑलरेडी हेपॅटायटिस बी मुळे लिव्हर सिरोसिस झालेला असतो. लिव्हर सिरोसिस आणि नॉर्मल लिव्हर मध्ये फरक काय असतो? नॉर्मल लिव्हर अशा पद्धतीचं असतं, ऍब्सोल्युटली स्मूथ, थोडंसं स्पॉन्जी. पण जर नॉर्मल लिव्हरला जर सूज असेल आणि ही सूज सातत्याने काही वर्ष राहिली तर हळूहळू लिव्हरमध्ये एक प्रकारचा कडकपणा यायला लागतो आणि लिव्हरमध्ये व्रण तयार व्हायला लागतात, स्कार्स तयार व्हायला लागतात. आणि हे स्कार्स होऊन हळूहळू लिव्हर अशा पद्धतीचं होऊन जातं. आणि जेव्हा लिव्हर असं होऊन जातं ह्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. लिव्हर सिरोसिस ही एक इरिव्हर्सेबल कंडिशन आहे, ज्याला आपण एकदा लिव्हर सिरोसिस जर झालं तर त्या लिव्हरला आपल्याला पूर्ववत कसल्याही परिस्थितीत करता येत नाही. तर लिव्हर सिरोसिस म्हणून जर आपल्याला एखाद्या नातेवाईकांमध्ये जर आढळलं तर लिव्हर सिरोसिस बेसिकली साधारण एक परमनंट डॅमेज असतो. जवळजवळ 60 ते 65% लिव्हर ऑलरेडी खराब झालेलं असतं. त्यामुळे लिव्हरकडे रिझर्व्ह फक्त 35 ते 40% उरलेला असतो. तर मग त्यापुढे त्याला आपल्याला सांभाळावं लागतं. लिव्हर सिरोसिस मध्ये वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. उदाहरणार्थ रक्ताची उलटी होणे, आतून रक्तस्राव होणे, रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित न होणे, छोटासा मार लागल्यावर तिथून रक्तस्राव होणे, रक्त काढल्यावर तिथून रक्तस्राव होणे, कावीळ होणे. बऱ्याच लोकांना जलोदर होतं. जलोदर म्हणजे आपल्या पोटात पाणी साचतं, पायाला सूज येते, शरीरातले प्रोटीन्स मध्ये कमतरता होते, हळूहळू मसल्स मध्ये वीकनेस निर्माण होतो, हातपाय बारीक होतात. बऱ्याच लोकांमध्ये अमोनिया सारखे काही विषारी पदार्थ जे असतात जे नॉर्मली लिव्हर फिल्टर करतं ते फिल्टर न होता डायरेक्ट मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस काही गोष्टींची आठवण राहत नाही, रात्रीची झोप व्यवस्थित येत नाही, दिवसा जास्त पेशंट झोपतो किंवा कधी कधी इव्हन पेशंट कोम्यामध्ये जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचे लिव्हर सिरोसिसचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि हे कॉम्प्लिकेशन्स ग्रॅज्युअली वाढत जातात. एकदा लिव्हर सिरोसिस झालं तर ही एक सेल्फ प्रॉपगेटरी कंडिशन असते. म्हणजे की त्याला जरी आपण एखादा उपचार करायला लागलो तरी ते ऑटोमॅटिकली त्यात हळूहळू वाढ होत जाते आणि फायनली आपल्या उपचाराला असे पेशंट दाद देत नाहीत आणि मग कुठलं तरी एखादा फेटल कॉम्प्लिकेशन किंवा इन्फेक्शन होऊन पेशंट दगावू शकतो. तर आयडियली लिव्हर सिरोसिस होऊ नये हे आपलं एम असतं. पण जर एखाद्याला लिव्हर सिरोसिस सापडलं आणि अशा पेशंटमध्ये जर आपण हेपॅटायटिस बीचा उपचार सुरू केला तर आता असं आढळलंय गेल्या एक 6 ते 7 वर्षांमध्ये की अशा पेशंटमध्ये लिव्हर सिरोसिस मध्ये पण काही सुधारणा होऊ शकते. तर हे एक फार पॉझिटिव्ह बाब आहे. त्यामुळं लिव्हर सिरोसिसचं योग्य प्रकारे उपचार घेणं खूप गरजेचं आहे हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह माणसांनी. आता एखाद्या गरोदर बाईला जर हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर काय? तर पूर्वी असं मानलं जायचं की भारतामध्ये जे हेपॅटायटिस बीचं ट्रान्समिशन होतं तर त्यात कदाचित जे स्लम्स मध्ये राहतात, ट्रायबल एरियाज मध्ये राहतात तर त्यांच्यात हायजेनिक कंडिशन काही पाळली जात नाही आणि अशामुळे एकमेकाला होऊ शकतं. पण रिसेंटली एक स्टडी असा झाला होता की त्यात असं आढळून आलं की जे गरोदर बायका आहे ज्यांच्यात हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे अशा लोकांना जवळजवळ 50 ते 55% बायका अशा आहेत की ज्यांच्यात हेपॅटायटिस बीचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि तेव्हा असं लक्षात आलं की कदाचित भारतामध्ये आईकडून जन्माला येणाऱ्या मुलाला हेपॅटायटिस बी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळं प्रत्येक गरोदर बाईमध्ये हेपॅटायटिस बी ची चाचणी होणं हे अत्यावश्यक आहे. ठीक आहे, एखाद्या गरोदर बाईला हेपॅटायटिस बी आढळलं तर काय करता येतं? तर आम्हाला साधारण त्यांचा व्हायरल लोड कसा आहे ते डिटरमाइन करता येतं. जर व्हायरल लोड जास्त असेल तर
अशा स्त्रियांमध्ये शेवटचे 3 महिने आम्ही एखादी गोळी चालू करून तो व्हायरल लोड कमी करू शकतो, जेणेकरून हेपॅटायटिस बी बाधित महिलेकडून तिच्या मुलाला हेपॅटायटिस बी होऊ नये. आणि तो मुलगा जन्माला आल्यानंतर पहिल्या 24 तासात त्या मुलाला पण 2 प्रकारच्या अशा लसी देता येतात आणि इम्युनोग्लोबुलिन देता येतं, जेणेकरून 10 पैकी 9 लोकांमध्ये जरी आम्ही ट्रान्समिशन प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळं गर्भवती महिलांमध्ये हेपॅटायटिस बी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याविरुद्ध काही गर्भवती महिलांमध्ये एक चुकीची समजूत असते किंवा काही स्त्रियांमध्ये चुकीची समजूत असते की जर हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर गर्भधारणा होऊ शकणार नाही किंवा जर गर्भवती आहेत त्या तर त्यांच्या मुलांना हेपॅटायटिस बी होईल. तर असं जर व्यवस्थित आपण प्रिकॉशन्स घेतले तर होत नाही. आणि इव्हन बाळ जन्माला आल्यानंतर लॅक्टेशन किंवा ब्रेस्ट फिडिंग मुळे हेपॅटायटिस बी चं ट्रान्समिशन होत नसतो, त्यामुळे तेही अतिशय सेफ असतं. ऑलवेज आपण असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हेपॅटायटिस बीचा जो उपचार आहे तो अतिशय महाग आहे आणि हेपॅटायटिस बीच्या उपचाराने जरी हेपॅटायटिस बी मुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येत असतील पण हेपॅटायटिस बीला निगेटिव्ह करता येत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी तो उपचार घेत राहणं हे अतिशय कठीण असतं कधी कधी. तर हेपॅटायटिस बीला आपण प्रिव्हेंट करू शकतो का? तर करू शकतो, कारण हेपॅटायटिस बी वर एक अतिशय चांगली लस उपलब्ध आहे. हेपॅटायटिस बीची पहिली लस 1981 मध्ये डेव्हलप झाली. काही देशांमध्ये उदाहरणार्थ तैवान या प्रदेशामध्ये 1981 मध्ये हेपॅटायटिस बीचं लसीकरण कंपल्सरी सुरू केलं गेलं, कारण त्यावेळेस त्या देशामध्ये जवळ 17% लोकांमध्ये हेपॅटायटिस बी होतं. आज जर आपण बघितलं तर 30-35 वर्षानंतर तैवानमध्ये आता साधारण तिथलं प्रिव्हॅलन्स 2 ते 3% आलेलं आहे. हे केवळ प्रत्येकामध्ये लसीकरणामुळे. आपल्या भारतात पण ही लस उपलब्ध आहे का? तर आपल्या भारतात ही सहजही उपलब्ध आहे आणि गेल्या 6 वर्षांपासून आपल्या गव्हर्नमेंटच्या इम्युनायझेशन प्रोग्राम मध्ये ही लस इन्क्लुडेड आहे. त्यामुळे आता प्रत्येक बालकामध्ये ही लस दिली जाते. तर हेपॅटायटिस बीची ही जी लस आहे तर ह्याचे साधारण 3 डोस घ्यावे लागतात. पहिला डोस साधारण 1 महिन्याने दुसरा डोस आणि त्याच्यानंतर 6 महिन्याने तिसरा डोस. ही लस लहान मुलांमध्ये जवळजवळ 100% परिणामकारक असते व ऍडल्ट्स मध्ये एक साधारण 90% परिणामकारक असते. ही लस आपल्यामध्ये परिणामकारक आहे का हे पाहता येतं का? तर हो, ह्याच्यासाठी पण एक चाचणी असते. तर लसीकरण संपल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यानंतर आपल्याला ती चाचणी करून स्वतःमध्ये बघता येतं की आपण हेपॅटायटिस बी आपल्यामध्ये कितपत हेपॅटायटिस बीच्या लसीचा आपल्यामध्ये फायदा झालेला आहे. एखाद्याला जर फायदा झालेला नसेल तर कदाचित त्याला पूर्ण लसीकरण पुन्हा एकदा घ्यावं लागू शकतं. तर मित्रांनो, हेपॅटायटिस बी जरी हा जगात फार कॉमन आजार आहे, हेपॅटायटिस बी लिव्हर कॅन्सरचं सगळ्यात प्रमुख कारण आहे. हेपॅटायटिस बीने बरेच कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. जवळजवळ 15 ते 45% लोकांमध्ये लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तरी हेपॅटायटिस बी इज अ ऍब्सोल्युटली प्रिव्हेंटेबल डिझीज. तर माझ्या मते आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःचं हेपॅटायटिस बी चेक केलं पाहिजे. जर आपण निगेटिव्ह असो तर आपण जर लसीकरण घेतलं असेल तर अँटी-HBs टायटर ह्या नावाची एक चाचणी करून आपण त्याशी प्रोटेक्टेड आहोत का बघितलं पाहिजे. आणि जर आपण लस घेतलेली नाहीये तर आपण प्रत्येकाने हेपॅटायटिस बी ची एक लस घेतली पाहिजे. थँक्यू.